बाळासाहेब गंगाधर सुपेकर, श्रीगोंदा प्रॉपर श्रीगोंद्यातून मी. बरं. हां. बरं, काय काय त्रास होतो तुम्हाला? मला थोडंसं सायटिकासारखं आहे ना, थोडासा त्रास सुरू झाला होता. सायटिकाचा त्रास म्हणजे एका पायाला पूर्ण मुंग्या येत होत्या. रात्री झोपेमध्ये सुद्धा पाय असं म्हणजे अचानक उडायचा आणि माझी झोप जागी व्हायची. सारखा पाय उडायचा, असा फनफन करायचा तो. आणि दुसऱ्या पायाला सुद्धा हळूच ते थोडासा त्रास सुरू झाला होता दुसऱ्या पायाला. आणि मला मांडी घालून बिलकुल बसता येत नव्हतं. मला म्हणजे जेवताना सुद्धा मी म्हणजे टेबल वगैरे कुठेतरी बसावं लागायचं, नाही तर पाय लांब करून तरी बाहेर गेला तरी पाय लांब करून बसावं लागायचं. हा प्रॉब्लेम सुरू झाला होता. आणि खूप याच्या नंतर खूप जॉईंट्स जे आहे ना ते मला चालता येत नव्हतं बिलकुल, असं नाही का, गाडीवर टांग मारून बसता सुद्धा येत नव्हतं. बरोबर. आणि ते सहज म्हणजे खूप त्रास घेऊन मी असं गाडी कधी चालवायचं वेळ पण. मग एवढा त्रास तुम्हाला होता, मग यापूर्वी कुठे ट्रीटमेंट घेतली होती का तुम्ही? नाही, माझ्या ट्रीटमेंट बद्दल मला ना बाकी म्हणजे कुठं तसं काय भरोसा वाटलाच नाही. मी 2-3 ठिकाणी म्हणजे इन्क्वायरी केली, पण मला तसं काय भरोसा वाटला नाही. आपला ऍड्रेस कसा वाटला? तुमचा ऍड्रेस आमचे मित्र निलेश वायबासे ते तुमचे मित्रच आहेत, त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू एकदा जा तिथं, नाही का, तू एकदा गेल्यानंतर तू ते तुमच्या. बरं, आज आपली तिसरी व्हिजिट आहे. तिसऱ्या व्हिजिट नंतर तुम्हाला काय काय वाटतंय ते सांगा जरा. तिसरी व्हिजिट आज माझी, आता ही तिसरी व्हिजिट आहे. पण तिसऱ्या व्हिजिटला मी जवळजवळ 95% मी कव्हर झालेलो आहे, म्हणजे 95% मी कव्हर झालेलो आहे. मला चालता येतं, मांडी घालून मी 1 तास जवळपास बसतो. 1 तास सुद्धा बसतो मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला डायजेशनचा म्हणजे पोटाचा खूप त्रास होता. डायजेशनचा खूप इश्यू होता. तो इश्यू होता, तो सुद्धा माझा क्लिअर झाला. तो सॉल्व्ह झाला. आणि इव्हन आता काय मला नाही माहिती, पण माझ्या जवळपास मी इथं आल्यानंतर मी पाहिलं माझं वजन सुद्धा 4 किलो कमी झालं. 4 किलो वजन सुद्धा माझं कमी झालं. बरं, कसं फील करताय बरं तुम्ही आता? खूप बेटर फील करतो, खूप बेटर, नाही का. मी खूपच समाधान आहे. आणि मी एक 8 दिवसापासून मी बऱ्याच जणांना सांगू सुटलोय की तुम्ही ना इथे जा म्हणून.